सामना मध्यंतरासाठी थांबलाय, तोपर्यंत आपल्या सर्वांचे लाडके छोटम सेठ यांना उपस्थितांसोबत थोडं हितगुज करायचं आहे। विनंती असेल आदरणीय छोटम सेठ यांना की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ व ग्रामस्थ जिराडच्या वतीने अलिबाग प्रीमियर लीग 2024 व्यासपीठावरती सर्वच माझे सहकारी, साई क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, पर्व तिसरा आहे मित्रांनो, आणि माझ्याबरोबर पर्व पहिलं, पर्व दुसरे आणि पर्व तिसरे याच्यामध्ये जी समिती नेमण्यात आली त्यांना मी धन्यवाद देईन। आणि जगे सरांना मी खरोखर धन्यवाद देईन, कारण पहिला पर्व होता त्यावेळेला, पहिला पर्वच्या वेळेला त्यांनी घोषणा केली होती की साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि अलिबाग प्रीमियर लीग 2024ची चमचमचा जो चषक आहे, ज्याला 4,50,000 रुपयाची ही ट्रॉफी आहे, त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की सोन्याचा मुलमा देणारी ही ट्रॉफी असणार आहे। मी त्यावेळच्या समितीलाही धन्य देईन आणि आज जी माझ्याबरोबर समिती आहे त्यांनाही धन्यवाद देईन। मित्रांनो, ही स्पर्धा करताना 2010 साली पहिली नाईट टुर्नामेंट केली आणि ती पहिली नाईट टुर्नामेंट करताना साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ माझ्याबरोबर होता। कोविडचे 2 वर्ष वगळता 12 वर्ष सतत नाईट टुर्नामेंट करतोय, 12 वर्ष सतत नाईट टुर्नामेंट करतोय। आणि आज अलिबाग प्रीमियर लीग 2024 मित्रांनो, ही खऱ्या अर्थाने अलिबाग प्रीमियर लीग ही अलिबागकरांची आहे। साई क्रीडा मंडळ फक्त आयोजक आहे, त्याला कुठला फाउंडर मेंबर्स वगैरे नाही आहे, तर फक्त ही अलिबागकरांची आणि अलिबागकरांसाठी अलिबाग प्रीमियर लीग आहे। आज हे अलिबाग प्रीमियर लीग करताना ह्याचं साधारणतः पारितोषिक 3 लाख रुपये आहे, साधारणतः नाही, त्याचं पारितोषिक 3 लाख रुपये आहे। द्वितीय क्रमांक 2 लाख, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 1-1 लाख रुपये आहे। मित्रांनो, 2010 ते 2024 लोकांना ग्राउंडमध्ये उतरावं लागलं, मित्रांनो ग्राउंडमध्ये उतरायला लागलं। आणि आमच्या खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे हुनर आहे, ज्यांच्याकडे स्किल आहे क्रिकेटचा, त्यांच्यासाठी अनेक लीग घ्याव्या लागल्या। मी धन्यवाद देईन, कारण हे जे अलिबाग तालुक्यातील सर्व क्रिकेट प्लेयर्स आणि त्याचे संघ मालक आणि कर्णधार यांना मी धन्यवाद देईन, कारण अलिबाग प्रीमियर लीग गेले 3 वर्ष करतोय, हे 3रं वर्ष आहे। मित्रांनो, आम्ही सांगितलं होतं की पहिला पर्व, दुसरा पर्व आणि तिसरा पर्वपर्यंत अलिबाग प्रीमियर लीग कोणीही करू नये। आज तो पर्व पूर्ण होत आहे, अंतिम दिवसाकडे आलो आहे, फार आनंद होत आहे। भरभरून या अलिबाग प्रीमियर लीगसाठी सर्वांनी योगदान दिलेलं आहे। परत एकदा सांगतो मी, साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि ग्रामस्थ जिराड हे फक्त नाममात्र आयोजक आहे, पण खऱ्या अर्थाने ही अलिबागकरांची, पूर्ण अलिबागकरांची। जिथे जिथे मी कबड्डीचे सामने असतील, क्रिकेटचे सामने असतील, त्यावेळेला मी प्रत्येकाला आमंत्रण द्यायचो की अलिबाग प्रीमियर लीगचं पर्व 3रं आहे, त्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी अलिबाग नव्हेच तर अलिबागच्या पलीकडे जाऊन उरण असेल, या पंचकृषीतील किंवा अनेक तालुक्यातून आज ह्या अलिबाग प्रीमियर लीगला शुभ आशीर्वाद द्यायला आलेले आहेत, त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन। आज हे अलिबाग तालुका प्रीमियर लीग करताना एक जिराड हे छोटं गाव होतं आणि 3.5 लाख रुपयाची प्राईजची आज टुर्नामेंट करताना फार आनंद होतोय, कारण हे छोटं गाव हे फार तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, तर महाराष्ट्रात नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेर जाताना फार सार्थ अभिमान आहे। कारण हे जे उपक्रम राबवताना
अनेक उपक्रम आहेत. फक्त क्रिकेटच करतोय का तर नाही, अनेक उपक्रम आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला आपण हिरारीने भाग घेतोय. माझ्याबरोबर असलेला साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि ग्रामस्थ बरोबर आहे. मित्रांनो, हे माझ्या आर्थिक व्यवस्थेवरती करतोय ना, कोणाचा कशात त्याच्यामध्ये पाठबळ घेतोय असंही नाही आहे. हे इथल्या ज्या क्रिकेटमध्ये, कारण ज्या वेळेला मी पहिली टुर्नामेंट मोहपाड्याला बघायला गेलो होतो, थंडीचा काळ होता, त्याला वर्ष झाली असतील साधारणतः 20 ते 22 वर्ष. त्यावेळेला मी काही नव्हतो, पण ती नाईट टुर्नामेंट बघितली आणि मनामध्ये संकल्प राहिला की अलिबाग तालुक्यामधला जिराड गाव आहे, इथे नाईट टुर्नामेंट पहिली झाली पाहिजे आणि ती पहिली करणारा साई क्रीडा मंडळ आहे. मित्रांनो, आज फार आनंद होत आहे की हे भरभरून प्रेक्षकांचा सपोर्ट आहे या अलिबाग प्रीमियर लीगसाठी. मी त्यांना सर्वांना धन्यवाद देईन. वेळ जास्त झालेला आहे, पण आज ह्या प्रीमियर लीगसाठी सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिला आहे, त्याबद्दल व्यासपीठावरती सर्व माझे सहकारी मान्यवर आणि माझ्या समोर असलेले प्रेक्षक वर्ग, महिला वर्ग, मी इथून सर्वांना नतमस्तक होतोय, धन्यवाद देतोय आणि माझा पूर्ण विराम देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आइए सभी लोग मोबाइल के फ्लैश लाइट ऑन कीजिए. छोटम शेख के सपोर्ट के लिए सब लोग वहां होना ही चाहिए. ये बात है, ये सपोर्ट आपके साथ में चमचमाती रोशनी हम देख रहे हैं. और जय श्री राम. संधी मिळाली तर प्रत्येक विभागामध्ये असा ग्राउंड असणार, हेही आज मी बोलतोय, कारण आपल्यामध्ये करण्याची ताकद आहे. मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे, ग्राउंड लेवलचा समाजसेवक आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये काम करणारा माणूस आहे. मला आत्मीयता आहे, कारण फक्त क्रिकेट करतोय का तर नाही आहे. मित्रांनो, माझी अजून अपेक्षा आहे की एक साधा सामाजिक कार्यकर्ता आहे, इथल्या तालुक्यातल्या तर तालुक्याच्या बाहेरच्या लोकांसाठी जर काम करण्याची संधी मिळाली तर खरोखर प्रामाणिकपणाने संधीचा फायदा करून देईल, हेही मी आज इथे व्यक्त करतोय. थँक्यू. आइए फ्लिप फ्लड लाइट ऑन कीजिए.